ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ, ಎನ್ಡಿ ಪ್ಲಸ್ ವಾರ್ತೆಗೆ ಸ್ವಾಗತ. ಸಾವಂತ್ ಕುಟುಂಬದವರಿಂದ ಶಾಲೆಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಫಿಲ್ಟರ್ ಹಾಗೂ ನೋಟ್ಬುಕ್ ವಿತರಣೆ. ಜೊಯ್ಡಾ ತಾಲೂಕಿನ ರಾಮನಗರ ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಮಾದರಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಸಾವಂತ್ ಕುಟುಂಬದವರಿಂದ ಶನಿವಾರ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಫಿಲ್ಟರ್ ಹಾಗೂ ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನೋಟ್ಬುಕ್ ವಿತರಣೆ ಮಾಡಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಜಿ ದೈಹಿಕ ಶಿಕ್ಷಕರಾದ ಪ್ರೇಮಾನಂದ್ ಗಡ್ಕರ್ ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಶಿಕ್ಷಕಿ ನಳಿನಿ ಹೆಗಡೆ ಮಾಡಿದರು. ದಿವಂಗತ ರಾಮು ಅರ್ಜುನ್ ಸಾವಂತ್ ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಅಶೋಕ್ ರಾಮು ಸಾವಂತ್ ರವರು ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಸುಮಾರು 52,000 ವೆಚ್ಚದ ಶುದ್ಧ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಫಿಲ್ಟರ್ ಹಾಗೂ ಸುಮಾರು 500 ಶಾಲಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ 20,000 ವೆಚ್ಚದ ನೋಟ್ಬುಕ್ ವಿತರಣೆ ಮಾಡಿದರು. ಬಳಿಕ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಮಕ್ಕಳ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಲು ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಜೋಡಿಸಿದರೆ ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ. ಸರ್ಕಾರದ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಅಳಿಲು ಸೇವೆ ಇರಬೇಕು ಎಂದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೀರಿನ ಘಟಕ, ನೋಟ್ಬುಕ್ ಹಾಗೂ ಮರ್ಕ್ಯುರಿ ಬಲ್ಬ್ ಕೊಡುಗೆ ನೀಡಿದವರಿಗೆ ಶಾಲಾ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಾವಂತ್ ಕುಟುಂಬದವರು ಮತ್ತು ಚಂದನ್ ಕಲಾಲ್ ವಾಯ್ಸ್ ಎಸ್ ದೇಸಾಯಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಎಸ್ಡಿಎಂಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪ್ರಶಾಂತ್ ನಾಯರ್ ಹಾಗೂ ಸದಸ್ಯರು, ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಧ್ಯಾಪಕಿ ಲತಾ ದೇಸಾಯಿ, ಶಿಕ್ಷಕ ವರ್ಗದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿರೂಪಣೆಯನ್ನು ಪ್ರಕಾಶ್ ದೇಸಾಯಿ ನೆರವೇರಿಸಿದರು. ಶಾಲಾ मಕ್ಕಳು ಶುದ್ಧ ನೀರು ಘಟಕದ ನೀರು ಕುಡಿದು संतस व्यक्तपಡಿಸಿದರು. ही भावना आमच्या या ठिकाणी दोन मान्यवर आज आले, त्यांचा सत्कार केला. त्यांनी आपली शाळा बनली. त्याच प्रकारे जे अशोक सावंत आहे यांच्या मनात कशी भावना निर्माण झाली की मुलांना पाणी द्यायचं, त्याबद्दल त्यांचं चांगल्या प्रकारे आभार मानायला पाहिजे. कारण अनेक लोक कोणकोणत्या वस्तू देतात, पण मुलांना पाणी देणं आणि ते पण स्वच्छ पाणी देणं, दररोज 500 मुलांची नजर त्या टाकीकडे राहणं, त्यामुळे त्यांच्या सर्व परिवाराला, या सर्व शाळेतील शिक्षक, मुलं त्यांचे ऋणी आहेत आणि त्यांना कायम आशीर्वाद या मुलांचा राहील. कारण स्वच्छ पाणी म्हणजे स्वच्छ आरोग्य. स्वच्छ पाणी पिल्यामुळे 50% रोग कमी होतात. ते 50% रोग कमी करायचं कार्य या सावंत परिवारानं तुम्हाला केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे अनेकदा आभार मानतो. तसेच या ठिकाणी जी टाकी बनली ती जवळजवळ 2 महिने काम चालू आहे. ते काम आपल्या परीनं शाळेला कोणाला विचारच्या अगोदर आपलं काम असं म्हणून त्याने केलं. काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विष्णू 7 वाजेपर्यंत होता का, हे आपलं काम. प्रत्येकानं जर शाळा ही आपली आणि आपलं काम असं जर केलं तर आमच्या गावाचा, देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी सरांनी, मॅडमने सांगितले, मुलांना शिक्षकांचं ऐकलं नाही तर काय होतंय, त्याचा परिणाम काय भोगावा लागतो, ह्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. चांगलं अंकन करून त्या कार्यक्रमाला मोठी मानले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि सर्व गड बांधत होते, त्यावेळी गड बांधत असताना हिंदोलीच्या नावाचे बांधकाम करून ते बांधकामाची जबाबदारी घेऊन घर बांधत असताना बांधकामाचा निधी संपला आणि निधी संपत असताना त्यांनी आपला राहता वाडा विकला म्हणे आणि वाडा विकून राजगड बांधला. राजगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की इंदोरकरांना अतुलनीय कामगिरी केलेली आहे. ती कामगिरी करत असताना त्यांच्या जेव्हा कानावर केलं की इंदोरकर, तुम्ही हे काय केलं काम, एवढ्या मोठ्या तुमच्या कामगिरीसाठी मी काय करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक प्रश्न केला तेव्हा इंदोरकर काय म्हणतात, महाराज, मी जे काही कार्य केलं ते कार्य मी मोठ्या नावासाठी केलं नाही, माझं नाव यावं, माझा सत्कार करावा ह्या हेतूने केलेलं नाही. माझं स्वराज्य उभारावं आणि या स्वराज्यातील राजधानीचा गरज आहे तो अत्यंत चांगला झाला पाहिजे म्हणून मी केलेलं आहे. नाही तुम्ही काहीतरी मागलंच पाहिजे. त्यावेळी ते इंदोरकर काय म्हणतात, महाराज जर तुम्हाला नाव द्यायचंच असेल तर मी रायगडावर रायगडेश्वराचं एक मंदिर बांधलेलं आहे, त्या मंदिराच्या पायरीवर एक माझं नाव करण्याची मला परवानगी द्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, अरे इंदोरकर, मागायचं तर फक्त एक पायरीवर नाव करायचं माझ्याकडे परवानगी म्हणतोस ते का. तर ही व्यक्ती म्हणजे कुठलेही काम करत असताना कुठलीही आशा सन्मान व्हावा न हेतून करणारी व्यक्ती कशी असते हे दाखवण्यासाठी मी सांगत आहे. तर त्यावेळी ते सांगतात, महाराज, ज्या वेळी तुम्ही रायगडावर याल त्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझ्या नावावर पडेल, तेवढाच माझा सन्मान होईल. एवढी महान व्यक्ती होती ते इंदोरकर. अशा व्यक्तींसाठी